मालेगांव जन्म प्रमाण पत्र घोटाले पर भाजपा नेता किरीट सोमैया का बड़ा बयान सामने आया है। सोमैया ने बताया कि कुल 3,977 दाखिले रद्द किए गए हैं, जिनमें 3,277 जन्म प्रमाण पत्र भी शामिल है। 940 लोग प्रमाण पत्र लेकर फरार बताए जा रहे हैं। इनकी सूची ATS, IB और NIA को भी भेजी जाएगी। सोमैया ने कहा कि ये भारत का सबसे बड़ा जन्म प्रमाण पत्र घोटाला है और जल्द ही इसकी आधिकारिक रिपोर्ट आने वाली है। आज महापालिका, जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी विस्तृत चर्चा झाली। विलंबित जन्म प्रमाणपत्र घोटाळा अंतर्गत खोटे बनावटी कागदपत्र, खोटे शपथपत्र, 3,977 विलंबित जन्म नोंदीचे प्रमाणपत्र देण्याचे आदेश वर्ष 2024 मध्ये देण्यात आले होते। टोटल ऑर्डर्स इश्यूड 3,977। यापैकी 3,273 जन्म प्रमाणपत्र आणि 56 विलंबित मृत्यू प्रमाणपत्र या अर्जदार लाभार्थींनी महापालिकेकडून घेतले। सातशे लोक आदेश मिळाल्यानंतरही महापालिकेत प्रमाणपत्र घ्यायला गेले नाही, कारण की 30 डिसेंबर 2024 ला हा घोटाळा आम्ही उघडकीस आणला। त्यामुळे 700 लोक पोचलेच नाही। 5 गुन्हे दाखल झाले आहेत। आतापर्यंत एकंदर 811 आरोपी म्हणा, अटक म्हणा, जामिनावर म्हणा, जो शब्द वापरायचा, 811 लोकांना आरोपी करण्यात आले। काहींना अजून जामीन मिळाला नाही। या 811 मध्ये 47 वकील यांची अटक करण्यात आली। 47 ॲडव्होकेट, 125 एजंट्स। मालेगाव पोलिसांचं कौतुक केलं पाहिजे। 35 सरकारी अधिकाऱ्यांवर पण कारवाई झाली। त्यांना आरोपी करण्यात आलं, अटकी झाली। काही अजून मला वाटतं जेलमध्ये आहेत। म्हणजे हे जे सगळे 3,977 ऑर्डर आता रद्द झाले आहेत। सगळे आदेश रद्द करण्यात आले। ज्यांनी प्रमाणपत्र महापालिकेतून घेऊन गेले ते परत मिळवण्याची प्रक्रिया सुरू झाली। तर एकंदर 3,273 जन्म प्रमाणपत्र महापालिकेने दिले होते, ते त्यांनी त्यांच्या पोर्टलवर कॅन्सल केले। 56 मृत्यू प्रमाणपत्र रद्द केले। परंतु आश्चर्याची बाब अशी आहे की मूळ जन्म प्रमाणपत्र परत घेताना 2214 जन्म प्रमाणपत्र परत आले। 2214 परत आले। 946 लोक जन्म प्रमाणपत्र घेऊन गायब झाले, सापडत नाहीये।
यात त्यांचे पत्ते त्यांनी अर्जात दिलेले नाही किंवा अपूर्ण पत्ते आहे, चुकीचे पत्ते आहे किंवा त्यांनी दिलेल्या पत्त्यावर कधी ते नव्हतेच. ही 946 ची यादी लवकरात लवकर ATS, IB, NIA अशा संस्थांना सुपूर्द करण्याची मागणी आम्ही केली आहे. पासपोर्ट ऑफिसला दिली जाणार. मला विश्वास आहे की पुढच्या 10 दिवसात ही सगळी यादी त्या योजना या संस्थांना दिली जाणार.